नमस्कार मित्रांनो, इथे बसलेला प्रत्येक चेहरा मला एक विद्यार्थी म्हणून दिसत नाहीये. मला तुमच्यामध्ये माझी लहान बहीण, माझा लहान भाऊ दिसतोय. तुम्ही केलेले कष्ट, तुम्ही घेतलेली मेहनत दिसते. पण आज इथे मी जड अंतःकरणाने उभा आहे. नुकतीच बातमी आली, पुन्हा एकदा पेपर फुटीचं हे भूत मानगुटीवर बसलंय. मला सांगा, अजून किती वेळ अजून किती वेळ आपण हे ऐकणार आहोत? किती सहन करणार आहोत? आई वडिलांनी घेतलेले कष्ट पाहून, डोळ्यात स्वप्न घेऊन आपण मेहनत करतो. लायब्ररीमध्ये, कॉलेजमध्ये, घरी रात्रंदिवस अभ्यास करतो आणि परीक्षेची तयारी करतो. पण परीक्षा येते त्या दिवशी काय कळतं? पेपर फुटला, घोटाळा झालाय. मला सांगा, तुमच्यावरचा हा अन्याय नाही का? हे लोक काय समजतात आपल्याला? आपली स्वप्न म्हणजे त्यांना खेळ वाटतो? आज सरकारी यंत्रणेमध्ये जे काही चाललंय तो फक्त एक घोटाळा नाहीये, तर तो तुमच्या भवितव्याचा खून आहे. जे लोक पैसे देऊन एक्झाम पेपर विकत घेतात त्यांना काय माहिती, मेहनत घेऊन, कष्ट घेऊन इथपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्याचं दुःख काय असतं ते. आज मी इथे उभा राहून एकट्याने सगळं काही बदलू शकत नाही. पण एक लक्षात ठेवा, ही फक्त एका परीक्षेच्या पेपरची चोरी नाही आहे. ही तुमच्या स्वप्नांची चोरी आहे. तुमच्या हक्कांवरती केलेला घाला आहे. जर आज तुम्ही लोक गप्प बसलात ना, तर हे दुःख, हा त्रास येणाऱ्या पिढीलाही सहन करावा लागेल. आता वेळ आली आहे आर पारची. भ्रष्टाचार करणाऱ्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे, आजची पिढी ही जागृत पिढी आहे. ती झोपलेली नाही. ती आपल्या हक्कांसाठी लढू शकते. जर तुम्ही सर्व लढायला तयार असाल ना, तर हा भाऊसाहेब शिंदे तुमच्या सोबत आहे कायम. तर सांगा, तुम्ही सगळे तयार आहात का अन्यायाविरुद्ध लढायला?